नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्यांना ग्रोथ करायची असते, सगळ्यांना खूप पुढे जायचं असतं आणि जे स्वाभाविक आहे, जर आपण ते नाही केलं तर आपण या जगामध्ये सर्वाइव्ह नाही करू शकणार। आपल्याला योग्य ती किंमत, योग्य तो मान सन्मान, योग्य ती लाईफ आपल्याला जगायला नाही भेटणार। त्याच्यामुळे ते करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे। पण ते करत असताना ना, बऱ्याचदा आपण खूप तणावाखाली आपलं आयुष्य जगत असतो। म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आपल्यावर एक प्रेशर असतं, आपल्याकडे एक चिंता असते। त्याच्यामुळे ना आपल्याला पीसफुली मोठं नाही होता येत आणि हे बऱ्याचदा लोकांना आयुष्यामध्ये अनुभवायला भेटतं। पण कसं असतं माहिती आहे का, जर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं असेल, खूप ग्रो करायचं असेल, जर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आयुष्य हॅपी जगायचं असेल ना, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक असते की आपण रिलॅक्स असणं खूप महत्त्वाचं असतं। जेव्हा आपण रिलॅक्स असतो ना, त्यावेळेस आपण जेही काम करत असतो ना, ते काम खूप इफिशियंटली करत असतो। एकदम आपली 100% त्यात आपण ओतत असतो। पण त्यासाठी आपण ते रिकामं असणं खूप महत्त्वाचं असतं। मोस्टली लोकांना हा थॉटच माहीत नाही की एक्झॅक्टली एम्प्टी असणं म्हणजे काय किंवा रिलॅक्स असणं म्हणजे काय। ज्यावेळेस पण आपण एखादी गोष्ट रिलॅक्स होऊन करतो, खूप शांततेनं एकदम चिल पद्धतीनं करतो ना, त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट करण्यामध्ये आनंद येत असतो। एक्झाम्पल सांगायचं झालं ना, ज्यावेळेस आपण गाडी चालवत असतो ना, ज्यावेळेस आपलं मन एकदम रिकामं असतं, शांत असतं ना, त्यावेळेस आपण खूप एफर्टलेसली खूप छान गाडी चालवतो आणि ती गाडी चालवत असताना आपल्याला आनंद देखील येत असतो। पण ती जर गाडी चालवत असताना आपल्याला जर एक वेगळा प्रेशर असेल किंवा आपल्या डोक्यामध्ये जर कुठले विचार चालू असतील, कुठली चिंता असेल ना, तर मग आपण गाडी चालवत असतो पण आपलं लक्ष दुसरीकडे असतं। मग कधी जर अचानक कोण आडवा आलं तर आपण अचानक ब्रेक दाबतो किंवा अचानक आपले काही ना काही इन्सिडेंट्स होतात किंवा वाटेमध्ये आपल्याला काय काय दिसलं ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं। म्हणजे आपला जो प्रवास असतो ना, तो चालू असतो पण त्याच्यामध्ये आनंद नसतो। त्याच्यामुळे रिलॅक्स असणं आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं। मग ते रिलॅक्सनेस येतो कसा? पहिल्यांदा ज्यावेळेस आपण आयुष्य समजून घ्यायला लागतो, आयुष्याला बारकाईनं स्टडी करायला लागतो ना, मग आपले हळूहळू आतमधले जे डाऊट्स असतात ना, ते हळूहळू कमी व्हायला लागतात। मग आपण हळूहळू पीस व्हायला लागतो आणि जेवढा आपण पीस व्हायला लागतो ना, तेवढं आपण रिलॅक्स व्हायला लागतो। जेवढं आपलं ज्ञान वाढायला लागतं, जेवढी आपली समज वाढायला लागते ना, तेवढं आपण रिलॅक्स व्हायला लागतो। पण ती समज वाढवणं खूप महत्त्वाचं असतं। एक योग्य वयामध्ये जर ती आपल्याला समज आली तर मग आपण पुढचं आयुष्य खूप आनंदाने जगू शकतो। पण मोस्टली लोकांचा प्रॉब्लेम काय होत चालला माहिती आहे का, ते फक्त त्या गोष्टींच्या पाठीमागं आहेत। त्यांना कुठल्याही पद्धतीनं ती गोष्ट काही करून मिळवायची आहे, पण ते मिळवतात देखील, पण ते पीस नसते आयुष्यामध्ये, तो आनंद नसतो। भेटतं सगळं पण ते क्वालिटी ऑफ लाईफ, ते पीस त्यांना नाही जगायला भेटत। त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। आता माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून ह्या गोष्टी मी फील करतोय, बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मी अनुभवते म्हणून तुमच्याशी बोलतोय। ज्यावेळेस आपण रिलॅक्स असतो ना, त्यावेळेस आपण काहीही करू द्या, आपल्याला आनंद मिळायला लागतो आपल्या आयुष्यामध्ये। मग आपण स्टडी जरी करत असलो ना, खूप एफर्टलेसली स्टडी करत असतो। सपोज एखाद्या मुलाला UPSCचा अभ्यास करायचा आहे आणि जर त्याच्या डोक्यामध्ये बाकीचं टेन्शन असेल, घराची परिस्थिती किंवा घरच्या जबाबदाऱ्या किंवा भरपूर बाकीच्या गोष्टी, जर त्याच्या डोक्यात सतत चालत असतील ना, तर तो त्याचं 100% अटेन्शन त्या अभ्यासामध्ये नाही देऊ शकणार। त्याच्यामुळे ना रिलॅक्स राहायचं। गोष्टी बदलत असतात, गोष्टींना बदलायला वेळ लागत असतो, पण जेव्हा आपण रिलॅक्स असतो, फ्री असतो ना, त्यावेळेस मग ती गोष्ट बदलण्यामध्ये ना आपले 100% एफर्ट्स लागायला लागतात। इव्हन आपल्याला आयुष्य जगण्यामध्ये आनंद मिळायला लागतो, खूप आनंद मिळायला लागतो। त्याच्यामुळे ना आयुष्यामध्ये पहिल्यांदा रिलॅक्स राहता आलं पाहिजे। रिलॅक्स राहून ज्यावेळेस आपण काम करायला शिकतो ना, त्यावेळेस मग आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्याचा खरा आनंद मिळत असतो। मध्ये एक मूवी आली होती, जिंदगी ना मिलेगी दोबारा। त्याच्यामध्ये जो ऋतिक रोशनचा जर तुम्ही रोल बघितला ना, तर तो पहिल्यांदा खूप वर्कहोलिक असतो। म्हणजे सतत काम 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 काम। म्हणजे ट्रिपला फिरायला जरी गेलं ना, तर त्याच्या डोक्यातलं काम काय जात नसतं। थांबा, मी 10 मिनटं माझी व्हर्च्युअल मीटिंग अटेंड करतो आणि मग तुमच्यासोबत जॉईन होतो। म्हणजे अशा पद्धतीचं नेचर असतं। म्हणजे सतत काहीतरी गेनिंग करायचं आहे, सतत प्रमोशन पाहिजे, काही ना काहीतरी पाहिजे, पैसा पाहिजे, मोर प्रेस्टीज पाहिजे, मोर रिकग्निशन पाहिजे। आणि लोकांना वाटत असते की ह्या गोष्टी मिळाल्यानंतर मग मला एक समाजामध्ये व्हॅलिडेशन मिळेल, माझ्या आयुष्यामध्ये मला आनंद मिळेल, सगळ्या गोष्टी होतील। पण आयुष्यामध्ये आनंद तसा मिळत नसतो। ज्यावेळेस आपण फ्री असतो, ज्यावेळेस आपण रिलॅक्स असतो आणि रिलॅक्स राहून ज्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट बारकाईने करत असतो ना, त्यावेळेस मग ते आपल्याला काम करण्यामध्ये पण आनंद मिळतो
त्या कामामध्ये आपलं स्किल पण वाढतं, ते काम आपण बारकाईने समजून घेतो आणि खूप लवकर देखील शिकतो. त्याच्यामुळे रिलॅक्स राहून कुठलीही गोष्ट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. माझ्या आयुष्यामध्ये तुलनेनं मी बऱ्याचशा गोष्टी अचीव केलो, भरपूर पुढे गेलो, पण त्याच्या मागचा फंडा एकच होता की मी रिलॅक्स होतो. आज देखील मी माझं आयुष्य जगतोय ना, खूप रिलॅक्स जगतोय. म्हणजे माझ्या आयुष्यात अडचणी नाही आहेत किंवा प्रॉब्लेम्स नाही आहेत असं नाही आहे. भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर अडचणी आहेत, पण त्या गोष्टींचा मी लोड नाही घेत. घ्यायचं की नाही हे आपल्या हातात असतं. ज्यावेळेस आपण एखादी गोष्टीचं लोड घेऊन एखादं काम करायला लागतो ना, मग ते काम पण आपलं नीट नाही होत. म्हणजे ते ऑप्शनल असतं आपल्या हातात, लोड घ्यायचा की नाही घ्यायचा. नाही घेतला ना, खूप आपण एफिशियंटली ते काम करू शकतो, खूप आपण स्वतःची 100% त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याच्यामुळे रिलॅक्स राहून, फ्री राहून आपण काम करायला शिकणं खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. जेही आपण काम करतोय ना, ते काम करताना ना आपल्याला कुठलाही अडथळा नाही आला पाहिजे. 100% आपण ज्यावेळेस त्या कामाप्रती आपलं फोकस देतो, अटेन्शन देतो ना, मग ते काम आपल्यामध्ये रुजलं जातं. आपण डेव्हलप व्हायला लागतो, बेटर बनायला लागतो. मग त्याच्यामध्ये आपण मास्टरी अचीव करत असतो. पण त्याच्यासाठी आपण रिलॅक्स असणं खूप महत्त्वाचं आहे. जे पण आर्टिस्ट लोक जर तुम्ही कधी बघितलं असतात ना, तर त्यांची जी आर्ट असते ना, ती मुक्त असते आणि त्यांच्या फ्रीडममधून ती आर्ट जन्मालेली असते. जर तो व्यक्ती फ्री नसेल, जर त्याच्या डोक्यामध्ये बाकीचे ताणतणाव सगळ्या गोष्टी असतील ना, तर तो बेटर आर्ट आपल्यासमोर नाही सादर करू शकणार. त्याच्यामुळे जो व्यक्ती स्वतः रिलॅक्स असतो, स्वतः आनंदी असतो, स्वतः चिल असतो ना, त्याने काही जरी केलं ना, तर तो व्यक्ती त्या गोष्टीमध्ये टॉपला जातो. त्याच्यामुळे ना रिलॅक्स होऊन सगळ्या गोष्टी शिकायच्या, सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा, सगळ्या गोष्टींमध्ये पुढे जात राहायचं. आणि ज्यावेळेस आपण हे करायला शिकतो ना, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप पुढे जात असतो, खूप पुढे जात असतो. आणि जे काही करत असतो ना, ते करण्यामध्ये आपल्याला प्रचंड आनंद मिळत असतो, आपल्याला बोर नाही होत. आणि हेच यशस्वी आयुष्याचं, आनंदी आयुष्याचं खूप मोठं गणित आहे. ज्यावेळेस पण व्यक्तीला हे गणित समजतं ना, त्यावेळेस त्याला कोणीही अडवू नाही शकत. त्याच्यामुळे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील ना, तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.